नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी झटपट आणि साधी सोपी शेवग्याची शेंगेची आमटी। शेवग्याच्या शेंगेचे सांबार सगळे खातात, पण शेवग्याच्या शेंगेची आमटी म्हटलं की सगळे नाक तोंड मुरडतात। पण ह्या पद्धतीने एकदा मंडळी नक्की करून बघा, सगळे खूप आवडीने खातील। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या शेवग्याच्या शेंगेच्या आमटीला सुरुवात करूया। तर इथे कढईमध्ये मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा पूर्णपणे बारीक चॉप करायचा आहे, अजिबात मोठा ठेवायचा नाही, पूर्णपणे बारीक कापून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की आपण ह्यामध्ये आहे की नाही लसूण घालून घ्यायचा आहे। आलं लसूण नाही, फक्त लसूण घालायचा आहे, तो सुद्धा ठेचूनच घालायचा आहे, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घालू नका। लसूण आणि कांदा दोन्ही छानपैकी लालसर होईतर परतून घ्यायचा आहे। लालसर झाला की ह्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी किंवा कट करून घातले तरी सुद्धा काही हरकत नाही। छानपैकी टोमॅटो सुद्धा पूर्णपणे शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे मंडळी। 1 ते 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ टोमॅटो परतायला लागत नाहीत। टोमॅटो परतून झाला की आपण यामध्ये काही थोडे मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा भरून सांबर मसाला। ह्या सांबर मसाल्याने इतकी छान अप्रतिम ही भाजी लागते। आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला, तुम्ही जे कोणते तिखट खात असाल ते घाला, काही हरकत नाही। आता सर्व मसाले मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं परतून घ्या। चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा कट करून घालायच्या आहेत। सोबतच भिजवलेली अर्धा तास भिजवलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची, अर्धी वाटी। सर्व छानपैकी मिक्स करायचं आहे। 3 ते 4 मिनिटं असंच तेलात परतायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे, 2 चमचे। शेंगदाण्याचे कूट घालण्याचे कारण जेणेकरून भाजी मिळून येते आणि थोडीशी दाटसरही होते। शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर पुन्हा 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, अजिबात गार पाणी घालायचं नाही। मी नेहमी सांगते, भाजीमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं, जेणेकरून भाजीला खूप छान कटही येतो आणि भाजी चविष्टही होते। छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की कोथिंबीर घालून घ्यायची आहे, भरभरून अशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून झाली की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायची। 15 ते 20 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दाटसर ही भाजी झालेली आहे। आता आपण बघून घेऊया, हे पहा भाजी सुद्धा शिजलेली आहे। तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी शेवग्याची शेंगेची आमटी। आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी, सगळे खूप आवडीने खातील। ह्या पद्धतीने मंडळी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।